ओम श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण. क्रीडाखंड अध्याय 63. देवांतकाशी युद्ध. देवांतकाच्या सैन्याचा नगरास वेढा पडला आहे हे पाहून राजा भीतीने कापू लागला व विनायकास म्हणाला, हे देवा, तू आजपर्यंत जसे आमचे रक्षण केलेस तसे आताही कर. हे ऐकून महोत्कटाने आपले बालरूप टाकून विशाल रूप धारण केले व सिद्धीला आपल्या 7 सख्या व मोठे सैन्य निर्माण करण्याची आज्ञा केली. तेव्हा सिद्धीने अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशिता आणि ईशिता या सिद्धी निर्माण करून प्रचंड सैन्य निर्माण केले. ते घेऊन विनायक देवांतकाशी युद्ध करू लागला. तेव्हा भयंकर युद्धास प्रारंभ झाला. रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. राक्षस सैन्य भराभर मरून गेले. पण जे राक्षस मरत त्या राक्षसांना दैत्याचा गुरु जिवंत करी. ही गोष्ट जेव्हा गजाननाच्या लक्षात आली तेव्हा त्याने आपल्या ईशिता नामक सिद्धीच्या क्रोधापासून एक कृत्या निर्माण केली व ती शुक्राचार्यावर सोडली. तिने शुक्राचार्यास उचलून बर्बर देशात टाकले. अध्याय 64. देवांतकाशी युद्ध. कालांतक दैत्य व प्राकाम्य सिद्धी यांचे युद्ध सुरू असता कालांतकाने सिद्धीचा पराभव करण्याची वेळ आणली हे पाहून वशिता नामक एका सिद्धीने एका पर्वताचे शिखर कालांतकाच्या डोक्यात मारून त्यास ठार केले. तेव्हा मुसलमल्ल आणि मणिमान असे राक्षस पुन्हा प्राकाम्य सिद्धीशी युद्ध करण्यास पुढे सरसावले. तेव्हा ईशिता, वशिता, प्राप्ती, महिमा, लघिमा, गरिमा या सिद्धीने मिळून या 3 राक्षसास व इतर सर्व राक्षसांना ठार केले. अशा रीतीने 3 दिवस युद्ध झाल्यावर देवांतक स्वतः हाती खडक घेऊन देवसैन्यात घुसला व जो समोर येईल त्यास मारू लागला. हे पाहून देवसैनिक भ्याले व ज्यास जिकडे वाट मिळेल तिकडे पळू लागले. तेव्हा सर्व सिद्धीने एकवटून देवांतकावर वृक्ष व पाषाणांचा वर्षाव केला. तरीही त्याने माघार न घेता त्या सर्वांना हतवीर्य केले. बुद्धी नावाची सिद्धी गजाननास म्हणाली, हे देवा, तू मला या दैत्यांशी लढण्याची आज्ञा कर, म्हणजे मी त्या राक्षसास माझा पराक्रम दाखवते. अध्याय 65. देवांतकाशी युद्ध. बुद्धीचे ते भाषण ऐकून विनायकास आनंद झाला व त्याने बुद्धीस युद्ध करण्याची आज्ञा दिली. तेव्हा त्या बुद्धीने एक महाभयंकर गर्जना केल्यावर तिच्या मुखातून एक प्रचंड शक्ती निघाली व ती देवांतकाकडे चालून जाऊ लागली. तेव्हा त्याने त्या शक्तीवर असंख्य बाण सोडले, पण ते सर्व बाण त्या शक्तीने आपल्या मुखाने गिळून टाकले. शेवटी बाण सोडून थकल्यावर तो राक्षस पळू लागला. तेव्हा ती शक्ती त्याच्या मागे लागून त्यास म्हणाली, हे देवा, मी तुझ्या शत्रूस तुझ्या स्वाधीन केले आहे. मी अति दमल्याने मला विश्रांतीची अत्यंत आवश्यकता आहे. तिचे भाषण ऐकून गजानन तिला म्हणाला, तुला विश्रांती हवी असल्यास माझ्या उदरात ये. असे दोघांचे भाषण चालले असता देवांतक हळूच पळून गेला. अध्याय 66. देवांतकाशी युद्ध. युद्धभूमीवरून पळून देवांतक आपल्या पित्याकडे आला व खाली मान घालून उभा राहिला. तेव्हा रौद्रकेतूने मुलास एवढे खिन्न होण्याचे कारण विचारले. तेव्हा देवांतकाने घडलेली सर्व हकीकत त्यास निवेदन केली. तेव्हा रौद्रकेतू म्हणाला, बाळा, भिवू नकोस. मी तुला एक भगवान शंकराचा महामंत्र देतो. त्याचा जप करून तू शंकरास प्रसन्न करून घे. त्याप्रमाणे मंत्र दिल्यावर ते दोघेही एकांतस्थळी जाऊन होमकुंड पेटवून हवन करीत मंत्र जपू लागले. विधीपूर्वक हवन झाल्याने रौद्रकेतूने आपला पुत्र देवांतकास त्या होमकुंडात बळी दिल्यावर शंकर प्रसन्न झाले व त्याने देवांतकाला परत सजीव केले. नंतर दुसरे दिवशी सकाळी त्या यज्ञकुंडातून एक पूर्ण श्यामवर्णी काळा कुळकुळीत घोडा बाहेर निघाला. तेव्हा त्या घोड्यावर स्वार होऊन देवांतक परत देवसैन्यात आला. त्यावेळेस घोड्याच्या खिंकरण्याने कित्येक देव मेले, कित्येक त्याचे टाचेखाली सापडले आणि बरेचसे देव देवांतकाने मारले. हा प्रलय पाहून देवसैन्य पळून गजाननाकडे परत आले. अध्याय 67. देवसेनेचा पाठलाग. देवांतक गजाननासमोर आला तेव्हा त्याला पाहून गजानन म्हणाला, तू अति उन्मत्त झाला आहेस, तेव्हा तुझी बुद्धी नष्ट झाली असावी. आता मृत्यूजवळ आला असावा. इतके बोलून महोत्कटाने त्याच्यावर एक बाण सोडला. तो बाण त्या दैत्याने एक प्रतिबाण सोडून मधल्यामध्ये तोडला व दुसरा बाण काढून तो गजाननावर सोडला. तेव्हा त्याने नुसत्या हुंकारानेच त्या बाणाचा नाश केला. नंतर विनायकाने एका बाणाने त्याचा मुकुट व दुसऱ्या एकाने त्याची कुंडले भूमीवर पाडली. आणखी 2 बाणांनी त्याच्या खांद्याचा भेद करून एक बाण त्याच्या मस्तकात रोविला. अध्याय 68. कृतेची उत्पत्ती. नंतर देवांतकाने 2 बाण घेऊन त्यावर मोहनाशास्त्राची स्थापना करून ते दोन्ही बाण सोडले. तेव्हा त्यातील एक सिद्धीच्या सैन्यात व दुसरा विनायकाचे समीप येऊन पडला.
तेव्हा त्या सर्वांना मोहनिद्रा आली. हे पाहून त्या दैत्यास मोठा आनंद झाला व पुढील यश साध्य करण्यासाठी होम हवन करण्याचा त्याने विचार केला. त्यासाठी त्याने भूमीची शुद्धी करून त्रिकोणी कुंड घातले व अग्नी पेटून अभिचार कर्मास आरंभ केला. अग्नीसमोर नग्न बसून मांसखंडाच्या सहस्र आहुती देऊन पूर्णाहुती दिल्यावर त्या यज्ञकुंडातून एक कृत्या बाहेर आली व त्यास म्हणाली, मी रक्त मांस खाऊन तृप्त झाले आहे, आता तुला भिण्याचे कारण नाही. ते ऐकून देवांतकाने त्या कृत्येची षोडशोपचारे पूजा केली व तो तिच्या मांडीवर वस्त्र परिधान करून बसला. त्यानंतर ती कृत्या त्याच्यासह वर आकाशात जाऊन भ्रमण करू लागली. इकडे सर्व देवसैन्याला विनायकासह मोह पडलेला पाहून राजाने मनोभावे प्रार्थना केल्यावर सर्वांना मोहातून जागृती आली. मोहातून जागृती आल्यावर तो पुन्हा युद्धास उभा ठाकला व त्याने एका बाणावर घंटास्त्र व दुसऱ्या बाणावर खगास्त्राचा उपयोग करून त्यातील एक बाण आपल्या सैन्यात व दुसरा बाण राक्षसावर सोडला. तेव्हा देवसैन्यात घंटानाद होऊन ते युद्धास सिद्ध झाले व दुसऱ्या बाणाने हजारो पक्षी निर्माण होऊन त्यांनी राक्षसी मायेचा नाश केला. अध्याय 69 मायावी अदिती. आपल्या मायेचा काहीच प्रभाव पडत नाही हे पाहून देवांतकाने धनुष्यबाण हाती घेतले व तो विनायकाशी युद्ध करू लागला. त्याने हजारो बाण सोडले पण विनायकाने त्या सर्व बाणांचे मध्येच खंडन केले. त्यामुळे त्या संताप येऊन त्याने अभिचार कर्माने निर्माण केलेली कृत्या विनायकावर सोडली. तेव्हा सिद्धीने पुढे येऊन त्या कृत्येच्या झिंज्या धरल्या पण ती कृत्या मोठ्या युक्तीने तिच्या हातून सुटली. त्यामुळे सिद्धी चवताळून देवांतकावर चालून गेल्या. जय होत नाही असे पाहून रौद्रकेतूने आसुरी मायेने मायावी अदिती निर्माण केली व राक्षसाबरोबर युद्धभूमीवर पाठविली. राक्षस त्या मायावी अदितीची विनायकाबरोबर विटंबना करू लागले. त्यावर ती मायावी अदिती म्हणाली, मी तुझी आई असता हे राक्षस माझी विटंबना करतात, तुला त्याचे काहीच वाटत नाही का? नुसता उभा काय राहिलास? तिचे भाषण विनायकाला खरे वाटून तो फार दुःखी झाला. इतक्यात आकाशवाणी झाली, ही आसुरी माया आहे, तुझी आई आश्रमात सुरक्षित आहे. हे ऐकून विनायक देहभानावर आला. देवांतकाला शंकराने काय वर दिला याचे स्मरण केले व दिवसरात्र नसताना म्हणजे उषक्काली याला मारले पाहिजे हे त्याला आठवले. म्हणून दुसऱ्या दिवशी उषक्काली तो युद्धात सिद्ध झाला. अध्याय 70 देवांतकाचा शेवट. उषक्काली गजानन युद्धासमोर आलेला पाहून देवांतक भ्रमचित्त झाला व तो आश्चर्यचकित होऊन पाहू लागला. तेव्हा गजाननाने त्यास थोडाही अवसर न देताच त्यास एकदम उचलले व आपल्या मांडीवर बसून आपल्या वराचे स्मरण करण्यास सांगितले. तेव्हा चवताळून त्या दैत्याने गजाननाचा एक दात धरून ओढला. तेव्हा तो दात बाहेर निसटून त्या दातासह दैत्य जमिनीवर पडला. इतक्यात गजाननाने त्याच्या हातातील दात काढला व त्याच्या मस्तकावर दाताने प्रहार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याच्या मस्तकाचे शतशः चूर्ण झाले व तो देवांतक गतप्राण झाला. त्याबरोबर त्याच्या शरीरातून एक दिव्य ज्योती निघून गजाननाच्या शरीरात गेली. आपल्या संकटाचे निवारण केल्याने देवाने गजाननावर पुष्पवृष्टी करून त्यास उपेंद्र असे नाव दिले. नंतर ऋषींनी त्याची पूजा करून त्यास धरणीधर असे नाव दिले व पृथ्वीवरील राजांनी त्याचे पूजन करून ऋषिकेश असे नाव दिले. गजाननाने दैत्याचा वध करण्यास घेतलेल्या विराट रूपाचा त्याग करून तो बालरूपी महोत्कट झाला. तेव्हा राजाने त्यास प्रेमाने आलिंगन दिले. अध्याय 71 राजपुत्राचा विवाह. एकदा काशीराजा आपल्या सभेत बसला असता प्रधानास उद्देशून म्हणाला, मी माझ्या मुलाच्या विवाहासाठी महोत्कटास आणले होते, पण त्यानंतर अनंत संकटे आली असता या बालमूर्तीने तिचे निवारण केले. आता आपणास कोणत्याही संकटाची भीती उरली नाही, म्हणून पुत्राचा विवाह लवकर उरकून घ्यावा. यावर प्रधान म्हणाला, महाराजांचा विचार योग्यच आहे, आपण आता राजकुमाराच्या विवाहाच्या तयारीला लागले पाहिजे. नंतर राजा व प्रधानाने मिळून विवाहाची पूर्ण तयारी केली व शुभमुहूर्तावर राजकुमाराचा विवाह लागला. तेव्हा अनेक राजे जमले होते. त्यांनी त्यास शुभाशीर्वाद दिले. लग्न निर्विघ्नपणे पार पडल्यावर राजाने एके दिवशी विनायकास उत्तम पक्वानाचे भोजन दिले व वस्त्रालंकार देऊन त्याचा गौरव केला. नंतर एका सुवर्णरथात बसून कश्यपाच्या आश्रमी त्याची रवानगी केली. सर्व लोक त्याच्या रथाभोवती जमून शोक करू लागले व त्यास येथेच आपल्यास राहण्यास विनवू लागले. अध्याय 72 अवतार समाप्ती. आश्रमात जाऊन दूताने कश्यप व अदितीला तुमचा पुत्र परत येत आहे असे सांगितल्यावर दोघेही लगबगीने बाहेर आले. विनायकाने त्यांना पाहून रथातून खाली उडी मारली व धावून मातेचे चरण धरले. तितक्यात काशीराजा त्या दोघांना म्हणाला, मी तुमच्या पुत्राला बरेच दिवस ठेवले म्हणून रागावू नका.
नंतर त्याने घडलेली सर्व हकीकत त्या दोघांना सांगितली. अदितीने त्या दोघांवरून दहीभात ओवाळला. नंतर ते दोघे आश्रमात आले. तेथे काही दिवस राजाने त्यांचा पाहुणचार घेऊन तो परत आपल्या नगरास आला. कित्येक वर्षांनी विनायकाने निजधामास जाण्याची आज्ञा कश्यप व अदितीकडे मागितली. पण ती दोघेही पुत्रप्रेमाने आपली ताटाटूट न करण्याची विनंती त्यास करू लागले. तो म्हणाला, तुम्ही जेव्हा जेव्हा माझे स्मरण कराल तेव्हा तेव्हा प्रत्यक्ष मी तुमच्यासमोर येऊन उभा राहीन. एवढे बोलून तो विनायक तिथल्या तिथे गुप्त झाला. त्यानंतर कश्यपाने एक विनायकाचे भव्य मंदिर बांधले व त्यांनी स्मरण करताच विनायक मूर्ती स्वतः प्रकट होऊन दर्शन देत असे. ब्रह्मदेव व्यासास म्हणाले, यापुढे मी तुला गजाननाने भगवान शंकराकडे अवतार घेऊन ज्या लीला केल्या त्या सांगणार आहे. इथेच आपला 72वा अध्याय संपला. हे गणेश पुराण ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांची आध्यात्मिक व सर्वांगीण प्रगती व्हावी ही श्री गजानन चरणी प्रार्थना. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.